गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली TY BComच्या वर्गासाठी एक महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत बँक फायनल अकाउंट. या टॉपिकचा आजच्या लेक्चरमध्ये एक नवीन प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला सर्वांना स्क्रीनवर दिसत आहे. प्रॉब्लेममध्ये बऱ्याच ॲडजस्टमेंट आलेले आहे, म्हणून महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कसा सोडवत आहोत. जर तुम्हाला काही डाउट्स वगैरे असतील तर कमेंटमध्ये मला शेअर करत चला. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, कारण तुमच्या कॉमर्ससाठी आणि अकाउंटन्सीसाठी काम करणारा एक तुमचा हक्काचा प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त DNA कॉमर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेममध्ये तुम्हाला माहितीच आहे ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि ॲडजस्टमेंट दिल्या जातात. आपण अगोदर काय करूया, ॲडजस्टमेंट रीड करूया आणि कशावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना स्टार वगैरे टिक मार्क वगैरे करून ठेवूया. पहिली ॲडजस्टमेंट अनएक्सपायर्ड डिस्काउंट. अनएक्सपायर्ड डिस्काउंट म्हणजेच रिबेट. ॲडजस्टमेंटमध्ये कोणताही शब्द येऊ शकतो, अनएक्सपायर्ड डिस्काउंट किंवा रिबेट. तर रिबेट आणि अनएक्सपायर्ड डिस्काउंटची ॲडजस्टमेंट इंटरेस्टवर सोडवतात. दोन इंटरेस्ट ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात, डेबिट बॅलन्समध्ये आणि क्रेडिट बॅलन्समध्ये. क्रेडिट बॅलन्सचा इंटरेस्ट इन्कमचा असतो आणि डेबिटचा इंटरेस्ट एक्सपेन्सेसचा असतो. तर आपल्याला सगळ्यांना आता माहीतच झालं आहे, रिबेटची ॲडजस्टमेंट क्रेडिट बॅलन्स इन्कमच्या इंटरेस्टवर म्हणजे क्रेडिट बॅलन्सच्या इंटरेस्टवर सोडवतात. मग इथं क्रेडिट बॅलन्सचा इंटरेस्ट आहे 2,50,000, त्याला स्टार करून ठेवा. प्रोव्हाइड ₹30,000 फॉर टॅक्स. टॅक्सची ॲडजस्टमेंट डायरेक्ट सोडवायची, त्याला स्टार वगैरे करण्याची गरज नाही. 12,000 बॅड अँड आउटफुल डेब्ट्स. RDDची ॲडजस्टमेंट तुम्हाला माहिती, लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टवर सोडवतात, त्याला स्टार करा. त्याच्यानंतर बिल्स फॉर कलेक्शन. बिल्स फॉर कलेक्शन, एन्डॉर्समेंट, ॲक्सेप्टन्स हे शब्द तुम्हाला माहिती. कॉन्टिजन लायबिलिटी आहे. कॉन्टिजन लायबिलिटीची ॲडजस्टमेंट आपण डायरेक्ट सोडवत नाही किंवा त्याचे दोन इफेक्ट पण करत नाही, त्याचा काहीच इफेक्ट बॅलन्स शीटवर होत नाही, ते आपण डायरेक्ट फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करू, त्याला स्टार करू नका. पोस्टेज अँड टेलिग्राम व स्टॉक इन हँड. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे, मग पोस्टेज अँड टेलिग्रामला स्टार करा. आणि लास्ट ॲडिशन आणि डेप्रिसिएशन कशावर सांगितलं, प्रीमायसेसला स्टार करा. मग या पद्धतीने आपण स्टार करून घेतले. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना तुम्ही स्टार केले त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यांचे रेकॉर्ड करायचे दोन इफेक्ट आणि ज्यांना स्टार दिसत नाही त्यांचा करायचा एक इफेक्ट. आता येऊया सोल्युशनमध्ये. सोल्युशनमध्ये आपण काय करणार, दोन फॉर्मॅट तयार करून ठेवणार, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आणि प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट. बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये दोन पार्ट असतात, कॅपिटल लायबिलिटी आणि असेट्स. कॅपिटल लायबिलिटीमध्ये 5 शेड्यूल, असेटमध्ये 6 ते 11 आणि शेवटी कॉन्टिजन लायबिलिटी 12. प्रॉफिट अँड लॉसमध्ये 4 पार्ट असतात, पहिला इन्कम, दुसरा एक्सपेंडिचर, तिसरा प्रॉफिट और लॉस आणि चौथा ॲप्रोप्रिएशन. इन्कममध्ये 2 शेड्यूल 13-14, एक्सपेंडिचरमध्ये 2 15-16 आणि प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी खाली 2-3 लाईन सोडा. ॲडजस्टमेंट तिथं सोडवतो आपण. प्रॉफिट अँड लॉस खाली 2-3 लाईन 3-4 लाईन सोडा. ॲप्रोप्रिएशन खाली 4-5 लाईन सोडा. झाला फॉर्मॅट तयार. फॉर्मॅट तयार केल्यानंतर वर्किंग नोट तयार करायच्या. एकूण 16 शेड्यूल आहे, परंतु आपण 15च वर्किंग नोट बनवतो. कॉन्टिजन लायबिलिटीची वर्किंग नोट बनवत नाही. या वर्किंग नोट तुम्हाला इथं दिसत आहे. प्रत्येक वर्किंग नोटला किती जागा सोडायची हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तेवढी जागा सोडायची आणि वर्किंग नोट तयार करून ठेवायच्या. आता सोडूया प्रॉब्लेम. मग प्रॉब्लेम सोडवण्याची टेक्निक तुम्हाला माहीतच आहे. आपण या सिक्वेन्सनुसार प्रॉब्लेम कधीच सोडवत नाही. आपण सोडवतो क्रेडिट बॅलन्सेस आणि त्याच्यानंतर डेबिट बॅलन्सेस आणि शिल्लक राहिलेल्या ॲडजस्टमेंट. मग हे सोडवताना आपण हा नियम वापरतो. आता आपण क्रेडिट बॅलन्स सोडवतोय. मग क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय, आता सगळ्यांना माहीतच आहे. क्रेडिट बॅलन्समध्ये इन्कम किंवा लायबिलिटी हेच ट्रान्झॅक्शन असतात. मग जे तुम्हाला जर ओळखायचं आहे, इन्कम आहे का लायबिलिटी आहे. इन्कम जर वाटला तर इन्कमसाठी 2 शेड्यूल असतात, 13 आणि 14. त्याच्यापैकी पण इन्कममध्ये 13 नंबरमध्ये फक्त इंटरेस्ट लिहितात, याचा अर्थ बाकीचे सगळे इन्कम 14 नंबरमध्ये लिहायचे. इन्कम जर वाटला नाही तर तो काय असणार, लायबिलिटी. लायबिलिटीसाठी 1 ते 5. म्हणजे आता जोपर्यंत तुम्ही क्रेडिट बॅलन्स सोडवताय तोपर्यंत 1 ते 5 आणि 13 आणि 14 एवढ्याच वर्किंग नोटमध्ये काम करायचं. बाकीच्या वर्किंग नोटला हात पण लावू नका. मग चला पहिले बघूया कॅपिटल. मग कॅपिटल इन्कम आहे का लायबिलिटी आहे, आपल्याला माहिती लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे 1 ते 5. मग 1 ते 5 मध्ये पहिलाच शेड्यूल कॅपिटलसाठी बनवलेला असतो. पहिल्या वर्किंग नोटमध्ये आपण कॅपिटल लिहितो पहिल्या शेड्यूलमध्ये. मग आपण इथं सुरुवातीला लिहितो ॲथोराइज कॅपिटल. तुम्ही म्हणणार सर ॲथोराइज कॅपिटलची इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे, तरी पण इथं या इन्फॉर्मेशनवरून ॲथोराइज कॅपिटल तयार करा. मग इथे लिहा ॲथोराइज कॅपिटल. कंसामध्ये इन्फॉर्मेशन इथून घ्या, कारण इथं ॲथोराइज कॅपिटल दिलेलं नाही. 50,000 शेअर 100चा होता, 50 पेड केला, मग ॲथोराइज कॅपिटल 100ने दाखवा. 50,000 शेअर ऑफ ₹100 इच.
ऑफ ₹100 ईच. मग 100 रुपयाने 50,000 शेअर दाखवायचे. मग 50,000 शेअर 50,000 गुणिले 100 जर केलं तर उत्तर येतं 50 लाख. तर आलं 50 लाख. आणि तुम्हाला माहितीच आहे ॲथोराइज कॅपिटलची अमाऊंट आपण टोटलमध्ये घेत नाही, डबल अंडरलाईन करा. आपण कॅपिटल घेतो ट्रायल बॅलन्सचा. मग ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल कोणता आहे? सबस्क्राईब कॅपिटल. मग 2 नंबर आपला जो महत्त्वाचा कॅपिटल आहे तो आपल्याला सबस्क्राईब कॅपिटल आहे. सबस्क्राईब कॅपिटल. आणि त्याची इन्फॉर्मेशन ट्रायल बॅलन्सला बघा. 50,000 इक्विटी शेअर्स, SH म्हणजे शेअर, शॉर्टमध्ये लिहूया आपण, ऑफ ₹100चा होता पण पेड किती केले? 50 पेड केले. ऑफ ₹50 पेड. 50ने आपण पेड केले. मग 50 पेड. मग त्याची अमाऊंट तिथं दिली 25 लाख. 25 लाख झाला आपला ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल. याच्यामध्ये फक्त कॅपिटल येतं. कॉल्स इन ॲरियर्स दिले तर लेस करतात, कॉल्स इन ॲरियर्स दिलेले नाही. मग याच्यामध्ये फक्त कॅपिटल येतं, लगेच क्लोज करून टाकायचं. कितीला क्लोज होईल? ॲथोराइज कॅपिटल घ्यायचे नाही, फक्त आपला ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल किती? 25 लाख. मग फॉर्मॅटमध्ये या. वर्किंग नोट क्लोज केली का फॉर्मॅटमध्ये नेऊन टाकायचे. 1 नंबरच्या समोर टोटल किती? 25 लाख. या पद्धतीने पहिली वर्किंग नोट क्लोज झाली. परत पुढे सोडवा. क्रेडिट बॅलन्स, डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट. तुम्हाला आता पाठ झालं. डिपॉझिट इन्कम आहे का लायबिलिटी आहे? डिपॉझिट सर्व लायबिलिटी आहे. लायबिलिटी म्हणजे 1 ते 5 शेड्यूल. मग 1 ते 5 पैकी 3 नंबरचा शेड्यूल सगळं डिपॉझिटसाठी असतो. मग सगळ्या डिपॉझिट 3 नंबरमध्ये लिहा. पहिली फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट. मग फिक्स डिपॉझिटची अमाऊंट बघा 2 लाख. त्याच्यानंतर दुसरी आहे करंट डिपॉझिट. करंट डिपॉझिट. मग करंट डिपॉझिटची अमाऊंट ट्रायल बॅलन्सला बघा 1,40,000. सोडवताना स्क्रीनवर लक्ष द्या, सोल्युशनकडे पण आणि प्रॉब्लेमकडे पण. 1,40,000. आता डिपॉझिट सोडवताय ना तर लगेच पूर्ण सोडून घ्यायचे, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट पण नसते. करंट डिपॉझिट झाले. इथं आहे का डिपॉझिट? नाही आहे. इथं परत क्रेडिट बॅलन्स खाली बघा. इथं डिपॉझिट आहे का? आहे. बघा सेव्हिंग बँक अकाउंट. सेव्हिंग बँक अकाउंट ही सुद्धा डिपॉझिटच आहे, सेव्हिंग डिपॉझिट. मग इथं लिहा सेव्हिंग बँक अकाउंट. सेव्हिंग बँक अकाउंट. आणि सेव्हिंग बँक अकाउंट दिलेला आहे 40,000. अजून आहे का बघा? सेव्हिंग बँक नंतर वगैरे काही नाही आहे. संपला डिपॉझिट. लगेच डिपॉझिट क्लोज करून टाकायचं. याच्यामध्ये फक्त डिपॉझिट येतं, बाकी काहीच येत नाही. मग किती येते टोटल? 3,80,000. फॉर्मॅटला या. 3 नंबरच्या समोर लिहा 3,80,000. 3,80,000. पुढं डिपॉझिट आपल्या झाल्या. प्रॉफिट अँड लॉस. ट्रायल बॅलन्समध्ये जो प्रॉफिट अँड लॉस दिला जातो तो ओपनिंग प्रॉफिट असतो 1 एप्रिलचा. आणि ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट तुम्हाला माहिती कोणत्याच वर्किंग नोटला लिहित नाही. ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट डायरेक्ट फॉर्मॅटमध्ये लिहितात. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? प्रॉफिट अँड लॉसच्या सेपरेट प्रॉफिट आणि लॉसमध्ये, सी मध्ये 3 नंबरमध्ये. मग इथं एक लाईन सोडायची नेट प्रॉफिट नेट लॉससाठी, आणि 2 नंबरला ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट लिहायचा. प्रॉफिट अँड लॉस ऑन 1/4/2024. आणि किती दिला प्रॉफिट अँड लॉस बघा तिथं? 20,000. मग इथे लिहा 3 नंबरमध्ये प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये. ओपनिंग प्रॉफिट ट्रायल बॅलन्सचा इथं फॉर्मॅटमध्ये लिहायचं, वर्किंग नोटमध्ये लिहायचं नाही. झालं. आणि एक एकच इफेक्ट द्यायचा. ॲडजस्टमेंट असली तर 2 इफेक्ट सोडवायचे. प्रॉफिट अँड लॉस झालं. प्रॉफिट अँड लॉस नंतर कमिशन अँड एक्सचेंज. क्रेडिटमध्ये काय असतात? इन्कम किंवा लायबिलिटी. कमिशन इन्कम आहे का लायबिलिटी आहे? इन्कम आहे. मग इन्कमसाठी कोणते शेड्यूल असतात? इन्कमसाठी 13 आणि 14. त्याच्यापैकी 13 मध्ये फक्त इंटरेस्ट लिहितात. म्हणजे सर्व इन्कम किती नंबरमध्ये? 14 नंबरमध्ये. मग चला 14 नंबरमध्ये लिहूया कमिशन अँड एक्सचेंज. कमिशन अँड एक्सचेंज. मग कमिशन अँड एक्सचेंजची अमाऊंट बघा किती आहे? 80,000. कमिशन अँड एक्सचेंज 80,000. त्याच्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग असेट.
नॉन बँकिंग असेट तुम्ही विकल्या आणि त्याच्यावर प्रॉफिट झाला, असा प्रॉब्लेम मी शिकवला तुम्हाला. एखाद्या असेट विकून जर प्रॉफिट झाला तर तो तुमचा इन्कम आहे, इन्कममध्ये रेकॉर्ड करा. इन्कम म्हणजे 13 आणि 14, 13 मध्ये फक्त इंटरेस्ट, म्हणजे सर्व इन्कम किती नंबरमध्ये? 14 नंबरमध्ये. मग 14 नंबरमध्येच रेकॉर्ड करा. प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग असेट. नॉन बँकिंग असेट विकली आणि प्रॉफिट झाला किती? 20,000. मग इथे लिहा 20,000. त्याच्यानंतर पुढे बघा, जनरल रिझर्व. सर्व रिझर्व लायबिलिटी आहे आणि लायबिलिटीसाठी 5 शेड्यूल आहे, 1 ते 5. तर रिझर्वसाठी तुम्हाला माहिती आहे किती नंबरचा? 2 नंबरचा. तर 2 नंबरची सुरुवात आपण करतो स्टॅच्युटरी रिझर्वने. दिलेला असेल किंवा नसेल तरी सुरुवात स्टॅच्युटरी रिझर्वनेच करायची आणि 1 लाईन सोडायची 20% शेवटी ट्रान्सफर करण्यासाठी. आणि मग लिहा आता जनरल रिझर्व 1 लाईन सोडून. जनरल रिझर्व. मग जनरल रिझर्व किती आहे बघा? 2,60,000. 2 नंबर शेड्यूल आपण शेवटी क्लोज करतो, तुम्हाला माहिती. आता डेबिट बॅलन्स सुरू झाले, आपलं क्रेडिट चालू आहे. डेबिट बॅलन्स सोडून द्या, खालचे क्रेडिट घ्या. मग इथून बघा इंटरेस्ट. मग आता इंटरेस्ट अँड डिस्काउंट क्रेडिटमध्ये दिला 2,50,000. इंटरेस्ट आपला इन्कम आहे, तुम्हाला माहिती आहे. क्रेडिटमध्ये इंटरेस्ट दिला तर 13 नंबरमध्ये आणि डेबिटमध्ये इंटरेस्ट दिला तर 15 नंबरमध्ये. मग क्रेडिटमध्ये दिला तर 13 नंबरमध्ये. मग 13 नंबरमध्ये लिहा इंटरेस्ट अँड डिस्काउंट. इंटरेस्ट अँड डिस्काउंट. क्रेडिटमध्ये दिलेला इंटरेस्ट 13 नंबर वर्किंग नोटमध्ये लिहायचा. अमाऊंट किती? 2,50,000. इनरला लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 2,50,000. आणि आता तुम्हाला पाठ झाली, इंटरेस्टवर 2 ॲडजस्टमेंट असतात, रिबेटची आणि इंटरेस्ट ॲक्रिड्यूटची. इथं कोणती आली? रिबेटची. आणि रिबेट आपण काय करतो? पहिला इफेक्ट रिबेटचा लेस. मग लेस रिबेट. रिबेट आपण नेहमी लेस करणार. किती रिबेट दिला? 8,000. वजा करा, एवढी एकच ॲडजस्टमेंट आहे. आउटरला लिहा 2,42,000. 2,42,000. ॲडजस्टमेंट सोडवता. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. रिबेट पहिल्यांदा लेस करायचा आणि दुसऱ्यांदा रिबेट लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करायचा 5 नंबरला. मग 5 नंबरमध्ये रेकॉर्ड करा रिबेट. किती? 8,000. तर या पद्धतीने रिबेटची ॲडजस्टमेंट सोडवली. आता 13 नंबरमध्ये फक्त इंटरेस्ट येतो, या पलीकडे काही येतो का? काहीच येत नाही. ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ॲक्रिड्यूटची आहे का? नाही आहे. क्लोज करून टाका. मग 13 नंबर कितीला क्लोज होईल? जे जे क्लोज करता येईल ते क्लोज करून टाका. 2,42,000. मग फॉर्मॅटमध्ये या, 13 नंबरच्या समोर लिहा. मग 13 नंबरची टोटल बघा, इथं आपण लिहिली 2,42,000. फॉर्मॅटमध्ये प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये 13 नंबर 2,42,000. जे जे क्लोज करता येतील ते लगेच क्लोज करून टाकायचे. बरं, इंटरेस्टपर्यंत आलो आपण. इंटरेस्टची ॲडजस्टमेंट पण सोडवली. सेव्हिंग बँक अकाउंट आपण डिपॉझिटमध्ये ऑलरेडी लिहिलं होतं. स्टॅच्युटरी रिझर्व आलं बघा. सर्व रिझर्व लायबिलिटी किती नंबर? लायबिलिटी 1 नंबर. स्टॅच्युटरी रिझर्व इथं लिहून ठेवले. अमाऊंट लिहा फक्त 1,80,000. स्टॅच्युटरी रिझर्व 1,80,000. त्याच्यानंतर शेअर प्रीमियम नवीन ट्रान्झॅक्शन आलं बघा. शेअर प्रीमियम क्रेडिटमध्ये दिला तर क्रेडिटचा नियम काय? क्रेडिटमध्ये दिलेली ट्रान्झॅक्शन इन्कम किंवा लायबिलिटी. तर शेअर प्रीमियम आपली लायबिलिटी आहे, इन्कम नाही. मग लायबिलिटी म्हणजे 1 ते 5. मग शेअर प्रीमियम कुठे रेकॉर्ड करायचे? बरेच विद्यार्थी 5 नंबरला रेकॉर्ड करतात, 5 नंबरला नाही. तर शेअर प्रीमियम रेकॉर्ड करायचे 2 नंबर वर्किंग नोट. रिझर्व अँड सरप्लस. शेअर प्रीमियम आपला रिझर्वचा पार्ट आहे. मग इथे लिहा शेअर प्रीमियम. मग शेअर प्रीमियम बघा किती दिलेला आहे? 80,000. शेअर प्रीमियम 80,000. त्याच्यानंतर क्रेडिट बॅलन्स झाले, परत डेबिट सुरू झाले. डेबिट सोडून द्या. पुढचे क्रेडिट एक शेवटी बघा दिलेला अनक्लेम डिव्हिडंड. आणि डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट दिली का? नाही दिली. तर मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगतो डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट दिली नाही, फक्त ट्रायल बॅलन्समध्ये आला तर एकच इफेक्ट करा. काय इफेक्ट करणार? डिव्हिडंड डेबिटमध्ये आला, डेबिटमध्ये, तर प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करायचं 4 नंबर ॲप्रोप्रिएशनला डीमध्ये. आणि जर क्रेडिटमध्ये आला तर क्रेडिटमध्ये म्हणजे तो लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करा अनक्लेम डिव्हिडंड. इथं क्रेडिटमध्ये आला तर क्रेडिटमध्ये आला तर लायबिलिटी म्हणून 5 नंबरला रेकॉर्ड करा. मग 5 नंबरला आपण इथं रेकॉर्ड करूया अनक्लेम डिव्हिडंड. अनक्लेम डिव्हिडंड 10,000.
का इथं रेकॉर्ड केलं? कारण तो लायबिलिटी क्रेडिटमध्ये आलेला आहे आणि एकदाच रेकॉर्ड करा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. क्रेडिटमध्ये आला तर एकदा रेकॉर्ड करायचं 5 नंबरला आणि डेबिटमध्ये डिव्हिडंड आला, इंटेरिम डिव्हिडंड नावाने येतो, तर डेबिटमध्ये आला तर प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये ॲप्रोप्रिएशनमध्ये रेकॉर्ड करायचं. क्रेडिट बॅलन्स सगळेच सोडवले आपण विद्यार्थी मित्रांनो. आता डेबिट बॅलन्स. मग डेबिट बॅलन्स सोडवताना डेबिटचा नियम वापरा. डेबिट बॅलन्समध्ये दिलेले ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस किंवा असेट, जर तुम्हाला ते एक्सपेन्सेस वाटले तर 15 आणि 16 नंबरमध्ये रेकॉर्ड करा आणि जर असेट वाटले तर 6 ते 11. म्हणजे आता कोणत्या वर्किंग नोट सोडवायच्या? असेट असतील तर 6 ते 11 आणि एक्सपेन्सेस असतील तर 15-16. एक्सपेन्सेसमध्ये पण 15 मध्ये फक्त इंटरेस्ट लिहितात, सर्व एक्सपेन्सेस 16 मध्ये लिहितात. चला मग एक एक करून सोडूया. डेबिट पहिला सॅलरी. सॅलरी खर्च आहे, खर्च म्हणजे 15 आणि 16. 15 मध्ये फक्त इंटरेस्ट, मग सगळे खर्च किती नंबरमध्ये? 16 नंबरमध्ये. मग 16 नंबरमध्ये लिहूया आपण सॅलरी. मग सॅलरी लवकर इथं लिहून टाका. सॅलरी किती? 70,000. सॅलरी नंतर ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. हे मी तुम्हाला बऱ्याच वेळेस शिकवलं. ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट इन्कम पण नाही आणि एक्सपेन्सेस पण नाही, ती असेट किंवा लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड होते. ब्रँच ॲडजस्टमेंट डेबिटमध्ये आली तर असेट आणि क्रेडिटमध्ये आली तर लायबिलिटी. क्रेडिटमध्ये आली तर कोणती लायबिलिटी? 5 नंबर आणि डेबिटमध्ये आली तर कोणती असेट? 11 नंबर, अदर असेट. आता ब्रँच ॲडजस्टमेंट डेबिटमध्ये आलं, असेट म्हणून रेकॉर्ड करा. कोणत्या असेटला? 11 नंबर. मग इथे लिहा ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. ती डेबिटला आली म्हणून असेट म्हणून रेकॉर्ड करतोय आपण. क्रेडिटला आली असती तर 5 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड केली असती. ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट बघा किती दिले? 1 लाख. एकच इफेक्ट करा कारण ॲडजस्टमेंट नाही आहे. ॲडजस्टमेंट असेल तर 2 इफेक्ट करायचे. ब्रँच ॲडजस्टमेंट झालं. नॉन बँकिंग असेट ॲक्वायर. नॉन बँकिंग असेट ज्या आहे त्या खरेदी केल्या. आता मग एखादी नॉन बँकिंग असेट जर खरेदी केली तर ती तुमची असेटच आहे, असेटला रेकॉर्ड करा. मग कुठे रेकॉर्ड करायचं? अदर असेट. एखादी नॉन बँकिंग असेट जर ॲक्वायर केली, खरेदी केली तर अदर असेटमध्ये रेकॉर्ड करा. मग इथेच लिहा 11 नंबरमध्ये नॉन बँकिंग असेट ॲक्वायर. मग कितीला खरेदी केली नॉन बँकिंग असेट? बघा इथं 30,000. मग इथे लिहा 30,000. त्याच्यानंतर इथं बघा विद्यार्थी मित्रांनो प्रीमायसेस. प्रीमायसेस आपली असेट आहे, फिक्स असेट आहे. फिक्स असेट म्हणजे 10 नंबर. मग इथे लिहा प्रीमायसेस आणि प्रीमायसेसवर ॲडजस्टमेंट आहे म्हणून ॲडजस्टमेंट सोडवावी लागेल. आता ॲडजस्टमेंट फक्त डेप्रिसिएशनची आहे का ॲडिशनची पण आहे? बघा व्यवस्थित. अमाऊंट लिहू नका पहिले. ॲडिशन सांगितलं मी तुम्हाला, असा प्रॉब्लेम शिकवलेला आहे. ॲडिशन जर सांगितलं एखाद्या असेटवर तर डेप्रिसिएशन सोडवण्या अगोदर ॲडिशन सोडवा आणि ॲडिशन सोडवताना जी असेटची ओरिजिनल किंमत आहे, मग ओरिजिनल किंमत बघा प्रीमायसेसची किती आहे? 5 लाख. ती रेकॉर्ड करू नका, त्याच्यातून ॲडिशनची अमाऊंट बाजूला काढा. मग ॲडिशन किती सांगितले? 50,000. म्हणजे प्रीमायसेस इथं जे दिले 5 लाख ते 5 लाख म्हणून रेकॉर्ड नाही करायचे, ॲडिशन बाजूला काढा. मग 5 लाखमधून 50,000 बाजूला काढा म्हणजे शिल्लक राहिलेली व्हॅल्यू किती? 4,50,000. म्हणजे प्रीमायसेस आपल्याला फक्त 4,50,000च रेकॉर्ड करायचे. मग कसे रेकॉर्ड केले समजलं? आपण ओरिजिनल ट्रायल बॅलन्सच्या व्हॅल्यूमधून ॲडिशनची अमाऊंट बाजूला केली आणि बाजूला केल्यानंतर शिल्लक राहिली 4,50,000. ॲडिशन सेपरेट दाखवा. मग इथं लिहा ॲड ॲडिशन. ॲड ॲडिशन. किती ॲडिशन आहे ॲडजस्टमेंटमध्ये? 50,000. आणि आता 50,000 ॲड करा. ॲड केल्यानंतर परत उत्तर झालं किती? 5 लाख. असं का करायचं विद्यार्थी मित्रांनो? ॲडिशन सेपरेट का दाखवायचे? कारण ॲडिशन सेपरेट दाखवले तर त्या असेटचे आपल्याला 2 व्हॅल्यू समजतात, ओपनिंग व्हॅल्यू आणि क्लोजिंग व्हॅल्यू. 50,000 ॲड करण्या अगोदर ॲडिशनच्या अगोदर जी व्हॅल्यू होती ती झाली ओपनिंग व्हॅल्यू आणि ॲडिशन नंतर जी व्हॅल्यू आहे ती झाली क्लोजिंग व्हॅल्यू. मग 4,50,000 ही ओपनिंग व्हॅल्यू आहे आणि 5 लाख ही क्लोजिंग व्हॅल्यू आहे. या 2 व्हॅल्यू का लक्षात घ्यायच्या? कारण डेप्रिसिएशन कोणत्या तरी एका व्हॅल्यूवर सांगितला जातो. मग इथं बघा डेप्रिसिएशन 15% ऑन क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्सवर सांगितलं. मग क्लोजिंग व्हॅल्यू कोणती आहे? 5 लाख. 5 लाखावर डेप्रिसिएशन. जर इथं ओपनिंग बॅलन्सवर सांगितलं असता तर तुम्ही कितीवर सोडवला असता? 4,50,000. म्हणून इथं लिहा आता लेस 15% डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन आपण वजा करतो. मग 15% क्लोजिंग व्हॅल्यू. क्लोजिंग म्हणजे 5 लाख ऑन 15 लाख, सॉरी 5 लाख. मग 5 लाखावर 15% काढा. किती येतात? 75,000. 75,000 वजा करा. आउटरला किती? 4,25,000.
आता दुसरा इफेक्ट करायचा. दुसरा इफेक्ट करताना फक्त डेप्रिसिएशनचा करायचा, ॲडिशनचा करायचा नाही. ॲडिशनचा फक्त एकच इफेक्ट करायचा, तिथं सेपरेट दाखवायचे. डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट काय? डेप्रिसिएशन आपला खर्च आहे. खर्च म्हणजे कोणती नोट? 16 नंबरची नोट. मग इथे लिहा 16 नंबरला डेप्रिसिएशन शॉर्टमध्ये ऑन प्रीमायसेस, आणि डेप्रिसिएशन आलं होतं किती? 75,000. तर या पद्धतीने डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आपण सोडवली. कशी सोडवली परत सांगतो. ॲडिशन जर सांगितलं तर ओरिजिनल व्हॅल्यू असेटची घेऊ नका. ओरिजिनल 5 लाख होती, ॲडिशन काढून लिहा. मग ॲडिशन बाजूला काढून ॲडिशन 50,000 साईडला काढले, शिल्लक राहिले 4,50,000 रेकॉर्ड करा. सेपरेट ॲडिशन ॲड करा. मग 5 लाख आणि 5 लाख तुमची 50,000 ॲड केल्यानंतर उत्तर आलं 5 लाख. ॲडिशनच्या अगोदरची व्हॅल्यू ओपनिंग व्हॅल्यू, म्हणजे ही झाली ओपनिंग व्हॅल्यू. ॲडिशनच्या नंतरची व्हॅल्यू क्लोजिंग व्हॅल्यू. आणि कशावर डेप्रिसिएशन सांगितलं त्याच्या पद्धतीने सोडवायचं. इथं क्लोजिंगवर सांगितलं होतं म्हणून आपण 5 लाखावर घेतले. ओपनिंगवर सांगितलं असतं तर कितीवर घेतले असते? 4,50,000. फक्त ॲडिशन सेपरेट ॲड करायचे ओरिजिनल असेटमध्ये. ॲडिशनचा दुसरा इफेक्ट करायचा नाही, फक्त डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट करायचा. आय होप तुम्हाला ॲडजस्टमेंट समजलेली असेल. प्रीमायसेस झाल्यानंतर गव्हर्नमेंट बॉन्ड. तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, शेअर्स या सगळ्या इन्व्हेस्टमेंट आहे. असेटमध्ये रेकॉर्ड करतो आपण. आणि कोणत्या असेटमध्ये? इन्व्हेस्टमेंटमध्ये. मग गव्हर्नमेंट बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटी इथंच रेकॉर्ड करत चला. गव्हर्नमेंट बॉन्ड्स. मग गव्हर्नमेंट बॉन्ड्स किती आहे बघा? 8 लाख. ॲडजस्टमेंट नसेल तर एक एकच इफेक्ट करायचा. गव्हर्नमेंट बॉन्ड झालं. कॅश इन हँड. तुम्हाला माहिती कॅश इन हँड आणि RBI असेट कोणती? 6 नंबरची. आणि कॅश ॲट बँक आणि इतर अदर बँका 7 नंबर. मग इथं कॅश इन हँड आणि RBI सांगितलं. मग कॅश इन हँड आणि RBI इथं लिहितो आपण. मग इथे 6 नंबरमध्ये लिहा कॅश इन हँड अँड विथ RBI. कॅश इन हँड आणि RBI शब्द आले तर 6 नंबरमध्ये रेकॉर्ड करत चला. 2,50,000. एकच इफेक्ट करायचा. त्याच्यानंतर इंटरेस्ट डेबिटला आला. मी तुम्हाला सांगितलं इंटरेस्ट क्रेडिटला आला तर 13 नंबर आणि डेबिटला आला तर 15 नंबर. फक्त 13 आणि 15 नंबरमध्येच इंटरेस्ट रेकॉर्ड करतात. तर 15 नंबरमध्ये इंटरेस्ट आणि 15 नंबर डेबिटच्या इंटरेस्टवर आपण कोणतीच ॲडजस्टमेंट सोडवत नाही. तर या इंटरेस्टची अमाऊंट लिहून टाका 30,000. आणि याच्यामध्ये फक्त इंटरेस्ट आहे तर लगेच क्लोज करून टाका. जे जे क्लोज करता येईल ते क्लोज करायचे. 30,000. मग 15 नंबरची टोटल किती आली? 30,000. 15 नंबर कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतो? प्रॉफिट अँड लॉसच्या. मग 15 नंबरच्या समोर लिहा 30,000. जे जे क्लोज करता येते ते क्लोज करतोय आपण. झालं. इंटरेस्ट झाल्यानंतर पुढे वाचा. क्रेडिट बॅलन्स झाले, खालचे डेबिट बॅलन्स घ्या. लिगल चार्जेस. लिगल चार्जेस आपला खर्च आहे. सगळे खर्च आपण 16 नंबरमध्ये दाखवतो. मग 16 नंबरमध्ये लिहा लिगल चार्जेस. मग लिगल चार्जेस बघा किती आहे? लिगल चार्जेस दिलेले आहे 20,000. स्क्रीनवर लक्ष द्या प्रॉब्लेमकडे. लिगल चार्जेस नंतर पोस्टेज अँड टेलिग्राम 40,000 खर्च आहे. इथेच लिहा. ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर इनरला लिहा पोस्टेज अँड टेलिग्राम. ॲडजस्टमेंट आहे इनरला लिहा पोस्टेज अँड टेलिग्राम 40,000. काय करायचं? काय ॲडजस्टमेंट आहे वाचा. पोस्टेज अँड टेलिग्राम 3,000 वॉज इन हँड ऑन 31 मार्च 2025. 31 मार्च क्लोजिंग डेट आहे. क्लोजिंग डेटला तुमच्याकडे जर स्टॉक असेल तर तो क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट तुम्हाला शिकवली मी. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ज्या खर्चावर सांगितलं त्याच्यातून लेस करा. मग क्लोजिंग स्टॉक लेस करायचं. लेस क्लोजिंग स्टॉक. मग किती क्लोजिंग स्टॉक आहे? 3,000. मग 40,000 मधून 3,000 वजा करा. आउटरला जातील किती? 37,000. आणि ॲडजस्टमेंट तुम्ही सोडवताय याचा अर्थ तुम्हाला 2 इफेक्ट करावे लागतील. मग इथं 37,000 लिहा आउटरला. दुसरा इफेक्ट काय करायचा? क्लोजिंग स्टॉक आपली असेट आहे. असेट म्हणजे किती नंबर असेट? 11 नंबर. मग इथं लिहा स्टॉक ऑफ पोस्टेज अँड टेलिग्राम. मग किती होता स्टॉक? तो 3,000 ॲडजस्टमेंटचा. या पद्धतीने क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट सोडवा. ज्या खर्चावर सांगितली त्याच्यातून लेस करा आणि दुसऱ्यांदा क्लोजिंग स्टॉक असेट म्हणून रेकॉर्ड करा अदर असेटमध्ये. त्याच्यानंतर चला पुढे येऊ. पोस्टेज अँड टेलिग्राम नंतर काय दिलं? पोस्टेज अँड टेलिग्राम नंतर दिलं मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस. मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस सेपरेट हेडिंग आहे आपल्याकडे. किती नंबर? 7 नंबर. मग 7 नंबरला लिहायचं. त्याचं नावच आहे मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस.
मनी ॲट कॉल आणि शॉर्ट नोटीस किती दिली 4 लाख, मग इथे लिहा 4 लाख. त्याच्यानंतर मनी ॲट कॉल नंतर गव्हर्नमेंट सिक्युरिटी, मी तुम्हाला थोड्या वेळ पूर्वी सांगितलं होतं गव्हर्नमेंट बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, शेअर्स, गोल्ड, सिल्वर या सगळ्या तुमच्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे 8 नंबर. मग गव्हर्नमेंट बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटी सगळ्या इथंच लिहायच्या, शॉर्टमध्ये लिहू गव्हर्नमेंट सिक्युरिटी. मग गव्हर्नमेंट सिक्युरिटी किती दिली 9 लाख. 9 लाख. त्याच्यानंतर बिल डिस्काउंट अँड परचेस, तुम्हाला माहिती आहे बिल डिस्काउंट परचेस आणि लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट मी तुम्हाला शिकवलं 9 नंबर असेटमध्ये रेकॉर्ड करायचे ॲडव्हान्सेसमध्ये. मग इथे लिहा बिल डिस्काउंट अँड परचेस. आणि बिल डिस्काउंट आणि परचेसवर ॲडजस्टमेंट नसते, डायरेक्ट आउटरला लिहा 4,60,000. ज्याच्या प्रत्येक वेळेस बिल डिस्काउंट आणि परचेस 9 नंबरमध्ये रेकॉर्ड करायचं. त्याच्यानंतर लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट ते पण 9 नंबरमध्येच रेकॉर्ड करतात. मग इथेच लिहा दोन्ही ट्रान्झॅक्शन इथंच रेकॉर्ड करतात, लोन कॉमा कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट. इनरला लिहा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट 2,10,000 इनरला लिहायचे. लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टवर कोणती ॲडजस्टमेंट सोडवतात RDD, आणि RDD पहिल्यांदा काय करतात लेस, मग लेस RDD डायरेक्ट लेस करा. मग RDD बघा इथं किती आहे 12,000, 3 नंबरची ॲडजस्टमेंट. मग 12,000 वजा करा, 2,10,000 मधून 12,000 गेले म्हणजे किती शिल्लक राहिले 1,98,000. आणि ॲडजस्टमेंट सोडवता ॲडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट करावा लागेल. RDD पहिल्यांदा लेस करतात, लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टमधून लेस करतात, दुसऱ्यांदा कोणत्याच वर्किंग नोटला नाही, डायरेक्ट फॉर्मॅटला. कोणत्या फॉर्मॅटला प्रॉफिट अँड लॉस, प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्जन्सीमध्ये. इथं 2 ॲडजस्टमेंट लिहितो आपण RDD आणि टॅक्स. मग इथे लिहा RDD. मग RDD किती होती 12,000. RDD लिहा 12,000. या पद्धतीने आपण RDDची पण ॲडजस्टमेंट सोडवली. पुढे लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट झालं, त्याच्यानंतर क्रेडिट बॅलन्स झाले, डेबिट झाले, क्रेडिट झाले. आता फक्त चेक करा कोणत्या ॲडजस्टमेंट सोडवायच्या राहिल्या. अनएक्सपायर्ड डिस्काउंट रिबेटची झाली 30,000 फॉर टॅक्स, टॅक्सची ॲडजस्टमेंट राहिली. टॅक्सची ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट काय, तर टॅक्स आपली लायबिलिटी आहे, लायबिलिटी म्हणजे 1 ते 5 वर्किंग नोट. मग टॅक्स कुठे रेकॉर्ड करतो आपण 5 नंबर. मग टॅक्सचा पहिला इफेक्ट 5 नंबर अदर लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करा टॅक्स. मग किती टॅक्स दिला बघा ॲडजस्टमेंटमध्ये 30,000. मग 5 नंबरमध्ये लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करा. आणि दुसरा इफेक्ट कोणत्याच वर्किंग नोटला नाही, डायरेक्ट फॉर्मॅटमध्ये प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्जन्सी RDD खाली टॅक्स. इथं 2 ॲडजस्टमेंटचे इफेक्ट होतात RDD आणि टॅक्स. मग टॅक्स होता 30,000. या पद्धतीने आपण टॅक्सची पण ॲडजस्टमेंट सोडवली. टॅक्सचा पहिला इफेक्ट 5 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा आणि दुसरा इफेक्ट फॉर्मॅटला रेकॉर्ड करा प्रॉफिट अँड लॉसच्या प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्जन्सीमध्ये. त्याच्यानंतर पुढे बिल्स फॉर कलेक्शन, बिल्स फॉर कलेक्शन, ॲक्सेप्टन्स, एन्डॉर्समेंट हे शब्द जर आले तर ती ॲडजस्टमेंट असते कॉन्टिजन लायबिलिटीची. कॉन्टिजन लायबिलिटीचे 2 इफेक्ट आपण करत नाही, फक्त एकदाच रेकॉर्ड करतो फॉर्मॅटला 12 नंबरला. इथं आपण कॉन्टिजन लायबिलिटी लिहिलं, इथं लिहायचं बिल्स फॉर कलेक्शन. बिल्स फॉर कलेक्शन. बिल्स फॉर कलेक्शन किती दिले ते बिल्स फॉर कलेक्शन 2 लाख. इथं फक्त लिहून ठेवा, टोटलमध्ये आपण ते कन्सिडर करत नाही. दुसरा इफेक्ट पण करायचं नाही, संपलं. पोस्टेज टेलिग्राम क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट झाली, ॲडिशन डेप्रिसिएशन पण झाले, ट्रायल बॅलन्स पण संपला आणि ॲडजस्टमेंट पण संपल्या. संपला प्रॉब्लेम, करा क्लोज. वर्किंग नोट क्लोज करत चला. पहिली वर्किंग नोट क्लोज झाली, दुसरी वर्किंग नोट क्लोज करायची नाही, तिसरी क्लोज. चौथ्यामध्ये काहीच नाही आलं, चौथ्याला लिहा नील. आणि इथं फॉर्मॅटमध्ये या नील म्हणा किंवा डॅश करा 4 नंबरच्या समोर. 5वी वर्किंग नोट क्लोज करा. 5व्या वर्किंग नोटची टोटल किती येते 48,000. मग फॉर्मॅटमध्ये या आणि 5 नंबरच्या समोर लिहा 48,000. मग इथं फॉर्मॅट आहे बघा 48,000. आता 6 नंबरची टोटल करा. मग 6 नंबरची बघा वर्किंग नोटमध्ये क्लोज करा 2,50,000. जे जे वर्किंग नोट क्लोज करायचे राहिले ते क्लोज करा 2,50,000. 6 नंबरच्या समोर 2,50,000. त्याच्यानंतर 7 नंबर क्लोज करा. 7 नंबरची टोटल 4 लाख. फॉर्मॅटमध्ये या 7 नंबरच्या समोर लिहा 4 लाख. त्याच्यानंतर 8 नंबर. 8 नंबर क्लोज करा. 8 नंबर 9 आणि 8 17 लाख. आठ नंबरची टोटल किती आली 17 लाख. फॉर्मॅटमध्ये या 8 नंबरच्या समोर लिहा 17 लाख.
त्याच्यानंतर 9 नंबरची टोटल करा. मग 9 नंबरची टोटल किती येते बघा, 4,60,000 आणि 1,98,000, 6,58,000. 9 नंबरची टोटल आली 6,58,000. फॉर्मॅटमध्ये या, 9 नंबरच्या समोर लिहा 6,58,000, 6,58,000. 10 नंबर क्लोज करा. 10 नंबरची टोटल आउटरला किती आली होती, 4,25,000. मग तेवढीच त्याची टोटल आहे 4,25,000. क्लोज केलं 4,25,000. फॉर्मॅटला या, 10 नंबरच्या समोर लिहा 4,25,000. 11 नंबर क्लोज करा. 11 नंबरची टोटल बघा, 31 आणि 3, 1,33,000. 11 नंबर क्लोज केलं, 1,33,000 टोटल आली. 11 नंबर समोर लिहा 1,33,000. विद्यार्थी मित्रांनो, 6 ते 11 सगळ्या टोटल झाल्या. मग सगळ्या टोटल झाल्या तर लिहा टोटल. मग टोटल येते, याची टोटल कॅल्क्युलेटरवर करा, 35,66,000. 6 ते 11ची टोटल आली 35,66,000. आता प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट, बॅलन्स शीटचा 2 नंबर राहिला. 2 नंबर आपण सगळ्यात शेवटी क्लोज करतो. मग प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट क्लोज करू. त्याच्यासाठी थोडी जागा ॲडजस्ट करू म्हणजे तुम्हाला ते स्पष्ट दिसेल. मग प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये येऊ. प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये आता 13, 14, 15, 16 क्लोज करा. मग चला इकडे 13 नंबर क्लोज झालं होतं, 13ची टोटल पण आपण लिहिलेली. 14 नंबर क्लोज करा. मग 14 नंबरची टोटल किती, 80 आणि 20, 1,00,000. मग 14 नंबरची टोटल करा, 1,00,000. 14 नंबरची टोटल आली 1,00,000. फॉर्मॅटमध्ये या, 14 नंबर समोर लिहा 1,00,000. 15 नंबर क्लोज झालेलं आहे. फक्त आता 16 नंबरची टोटल राहिली. मग 16 नंबरची टोटल बघा इथं विद्यार्थी मित्रांनो किती येते. 16 नंबरची टोटल कॅल्क्युलेटरवर करा. 16 नंबरची टोटल 70, 75, 20, 37, 2,02,000. 2,02,000 ही 16 नंबरची टोटल आली. 2,02,000 कॅल्क्युलेटरवर चेक करा. फॉर्मॅटमध्ये या, 2,02,000. सगळ्या टोटल झाल्या. आता क्लोज करा. 2,42,000 आणि 1,00,000 म्हणजे किती झाले, 3,42,000. एची टोटल आली, इन्कमची 3,42,000. आता याची करा 30,000 प्लस 2,02,000 प्लस 12,000 प्लस 30,000. मग बीची टोटल किती येते विद्यार्थी मित्रांनो, तर बीची टोटल बघा 2,02,000 आणि 30, 2,32,000, 42, 2,44, 54, 64, 74, 2,74,000. बीची टोटल आली 2,74,000. आता आपण प्रॉफिट शोधायचा. प्रॉफिट म्हणजे काय, इन्कमची टोटल जास्त असेल तर प्रॉफिट आणि एक्सपेन्सेसची जास्त असेल तर लॉस. मग इन्कम जास्त आहे म्हणजे इथं लिहा, एक लाईन जी सोडली होती तिथं लिहा नेट प्रॉफिट. प्रॉफिट होणार आणि तो प्रॉफिट कसा शोधणार, 1 - 2. एक नंबर इन्कममधून एक्सपेंडिचर 3,42,000 मधून 74,000 वजा करा. मग 3,42,000 मधून 74,000 वजा केले तर शिल्लक राहतात किती, 68,000. तो झाला आपला प्रॉफिट. प्रॉफिट किती आला, नेट प्रॉफिट 68,000 नेट प्रॉफिट आला. मग 68,000 आपला नेट प्रॉफिट आहे. आणि ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट किती आहे, एकदा आपण विद्यार्थी मित्रांनो बघूया. ट्रायल बॅलन्सचा मला वाटतं काहीतरी गडबड झालेली आहे. ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट एकदा इथं आपण बघूया. ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट विद्यार्थी मित्रांनो 20,000 आहे. ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट इथं 50,000 दिलेला आहे. ट्रायल बॅलन्समध्ये आपण तो चुकून 20,000 लिहिला. ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट 50,000 आहे. मग ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट आपण इथं 20,000 लिहिला होता, तो पहिले आपण 50,000 करू. ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट 50,000 आहे. मग इथं दुरुस्त करूया आपण. ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट किती होता, आपण चुकून आपल्याकडून ते 20,000 लिहिले गेले. ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट इथं बघा, ओपनिंग प्रॉफिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1 एप्रिल. ओपनिंग प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये लिहितो 50,000. आपण इथं चुकून 20,000 लिहिले होते, 50,000. मग 68 आणि 50 किती झाले, 1,18,000. सीची टोटल 1,18,000. सीची टोटल किती आली, 1,18,000. आता काय करायचं, जो प्रॉफिट तुम्ही सोडवला, कारण सी मध्ये 2च प्रॉफिट येतात, एक ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट आणि एक आपण जो प्रॉफिट शोधतो तो. आता जो प्रॉफिट आपण शोधला 68,000, त्याच्यावर 20% शेवटी ट्रान्सफर करायचे. मग 20% कशाला ट्रान्सफर करायचे, स्टॅच्युटरी रिझर्व्ह. कशावर काढायचे, 20%
ऑन 68,000. 68,000 तुमचा प्रॉफिट आहे. मग 68,000वर 20% काढा. 6 6 12 आणि 800 800 1600 13,600. मग किती आले 20%? 13,600. ते 13,600 दोन ठिकाणी ट्रान्सफर करायचे. एक डीमध्ये. मग डीमध्ये पहिल्यांदा लिहा 20% स्टॅच्युटरी रिझर्व. शॉर्टमध्ये मी लिहितोय, तुम्ही पूर्ण लिहा. 20% स्टॅच्युटरी रिझर्व. मग 68,000वर 20% किती? 13,600. आणि हे 20% परत ट्रान्सफर करा. कुठे? दोन ठिकाणी ट्रान्सफर करायचे. एक डीमध्ये आणि दुसऱ्यांदा वर्किंग नोट नंबर 2. मग वर्किंग नोट नंबर 2 इथं लिहिलं होतं आपण ॲड 20% ॲडिशन. हे जी जागा सोडली होती तर तिथं लिहायचं. किती आलं होतं ते? 13,600. मग इथे लिहून ठेवा. डायरेक्ट आउटरलाच लिहा, ॲड करण्याची काही गरज नाही. 13,600 झालं. आता ट्रान्सफर केल्यानंतर डी क्लोज करा. मग डीचा बॅलन्स काढायचा. सीच्या टोटलमधून, प्रॉफिट अँड लॉसच्या टोटलमधून डीची अमाऊंट किती? एकच अमाऊंट आली 13,600. मग 13,600 1,18,000 मधून वजा करा. फरक मिळेल. किती फरक मिळतो? 1,04,400. 1,04,400. हा फरक कुठे ट्रान्सफर करायचा? बॅलन्स शीटला. मग इथे लिहा बॅलन्स ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीटला ट्रान्सफर करा 1,04,400. त्याच्या अगोदर डी क्लोज करा. मग डीची टोटल तेवढीच येणार जेवढी सीची टोटल आहे. मग सीची टोटल किती? 1,18,000. एवढीच डीची टोटल येणार. आता एवढा फरक आला. हा फरक बॅलन्स शीटला ट्रान्सफर करा. बॅलन्स शीट म्हणजे वर्किंग नोट नंबर 2. मग लिहा वर्किंग नोट नंबर 2ला शेवटी बॅलन्स ऑफ P&L अकाउंट. P&L म्हणजे प्रॉफिट अँड लॉस. किती बॅलन्स होता तो? 1,04,400. मग इथे लिहा 1,04,400. आणि आता 2 नंबर वर्किंग नोट क्लोज करा. मग 2 नंबरची वर्किंग नोटची टोटल किती येते बघा विद्यार्थी मित्रांनो. 2 नंबर वर्किंग नोट आपण इथं ट्रायल बॅलन्सवरून सोडवली होती आणि याची टोटल करा. टोटल येते 6,38,000. कॅल्क्युलेटरवर चेक करा. आणि फक्त 2 नंबरची वर्किंग नोट आता बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटला. सी प्रॉफिट अँड लॉस क्लोज झालं. बॅलन्स शीट खाली घेऊ आपण. 2 नंबरच्या समोर लिहा किती? 6 लाख. किती आली होती? 6,38,000. मग 2 नंबरच्या समोर लिहा 6,38,000. आणि आता 2 नंबर क्लोज झालं. करून टाका क्लोज. एवढ्यावरच क्लोज होईल 35,66,000. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॉब्लेम सोडवलेला आहे. 35,66,000ला टॅली झाला. असा महत्त्वाचा प्रॉब्लेम होता. असे याच्यामध्ये बऱ्याच ॲडजस्टमेंट आल्या. अशाच नवनवीन ॲडजस्टमेंटचे प्रॉब्लेम आपण घेत चालूया. तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला आणि जास्तीत जास्त शेअर करत चला. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा प्रॉब्लेम सोडूया. थँक्यू.